स्वामीराज माऊली. श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म परमेश्वर, त्या निराकार परब्रह्माने सदैव दर्शन आपल्याला दिलं आणि त्या परमात्म्याला आपण स्वामी समर्थ हे नामाभिधान केलं. त्या परब्रह्म परमेश्वरापासून आपलं काहीही लपलेलं नाही आणि म्हणूनच आपण त्यांना अंतर्ज्ञानी म्हणतो. होय भक्तगणो, परमात्मा हा अंतर्ज्ञानीच असतो. त्यांच्याच कृपेने आपली निर्मिती झालेली असते. आणि मग अशा वेळेला आपल्या मनात काय चाललंय, आपण काय विचार करतोय, हे जेव्हा त्या परमात्म्याला कळतं तेव्हा आपल्याला त्याचा अचंबा वाटतो आणि आपण सहज म्हणतो, माझ्या मनातलं महाराजांना सगळं कळतं. महाराज मनकवडे आहेत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय. आजचा नेमका विषय काय, आज मी स्वामी महाराजांबद्दलचा कुठचा विषय छेडणार आहे हे ते थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. त्याच्यावरती घातलेलं ते जे प्रश्नचिन्ह आहे ना, स्वामी समर्थ महाराज मनकवडे होते, हा खरं तर प्रश्न आपल्याला पडायलाच नको. कारण महाराज हे परमात्मा परमेश्वर आहेत, ते अंतर्ज्ञानी आहेत आणि म्हणूनच ते मनकवडे सुद्धा आहेत. एखाद्या लहान बाळाने आई तुला कसं कळलं हे विचारण्यासारखं आहे. ते आईला सगळंच कळत असतं. आपण कसे वागतो, आपल्या मनात काय चाललंय, ते आपल्या जन्मदात्या आईला सगळंच कळतं. आणि म्हणूनच मी स्वामी महाराजांना नेहमी सांगत असतो की स्वामी महाराजांना आपली आई समजा. इतर वेगवेगळ्या कारणाच्या बरोबर हे सुद्धा त्याच्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे बरं का. महाराजांना आई समजा, कारण महाराज आपल्याला पूर्णतः जाणून आहेत. आपल्यावरती आपल्या आईसारखंच प्रेम करतायत. आपली आई सुद्धा महाराजांचंच स्वरूप आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि हे जर आपल्या लक्षात राहिलं तर महाराज आपण मनकवडे आहात आपल्याला प्रश्नच पडणार नाही. पण कितीतरी लोकांना स्वामी समर्थ महाराज देहस्वरूपी हयातीत असताना महाराजांच्या या मनकवडेपणाचं आश्चर्य वाटलेलं आहे. आणि असेच काहीसे प्रसंग आज आपण या प्रसंगांचं आपण स्मरण करणार आहोत. भक्त म्हणे, अक्कलकोटमध्ये एक अग्निहोत्री ब्राह्मण राहत होते. स्वामी समर्थ महाराजांवरती त्यांची निष्ठात भक्ती. महाराजांना ते अगदी स्वतःच्या कुळदैवत व्यंकटाच्या स्वरूपातच बघायचे. नेहमी म्हणायचे, महाराज म्हणजे माझे व्यंकटेश आहेत, ते इतर कोणी नाही आहेत, तो माझा देव आहे, ते माझे व्यंकटेश आहेत. महाराजांवरती त्यांनी अमाप प्रेम केलं आणि तेवढंच प्रेम महाराजांचं सुद्धा त्यांच्यावरती होतं. महाराज कधी कधी रौद्र रूप धारण करायचे, पण हे अग्निहोत्री बुवा मात्र महाराजांकडे सरळ जायचे. महाराजांना नतमस्तक व्हायचे, महाराजांचे पाय चेपायचे. आणि महाराज कधी कधी रागवलेले असताना सुद्धा आपल्या खिशातली तपकिरीची डबी काढून ते उघडून महाराजांच्या पुढ्यात केली का महाराज त्याच्यातले चिमूटभर तपकीर काढून ओढायचे. या अग्निहोत्री बुवांवरती महाराजांची भलतीच मर्जी होती. कितीही रागवलेली असतील, कोणाची शामत नसायची महाराजांच्या पुढ्यात जाण्याची. अशा वेळेला अग्निहोत्री बुवा सरळ त्यांच्याकडे जायचे. पण महाराज त्यावेळेला त्यांना काहीही बोलत नसत, उलट त्यांना प्रेमानेच वागवत. स्वामी समर्थ महाराज जिथे बसायचे तिथे जत्रा होत असत, कुठेही मते. अगदी एका ठिकाणून उठून दुसरीकडे जायचे, त्याला त्यांच्या अवतीभोवती सगळी ती जत्राच जायची. त्याच्यात पेढेवाले, बर्फीवाले, नारळवाले, हारवाले, पुरवाले सगळे असायचे, सगळे बरं का. कारण महाराज जिथे जात असत तिथे लोकांची गर्दी जमायची, अक्षरशः जत्राच जमायची. आणि त्यामुळे काय व्हायचं की महाराजांच्याकडे अगदी भरपूर नैवेद्य यायचा. मग त्याच्यात पेढे म्हणू नका, बर्फी म्हणू नका, पुरणपोळ्या म्हणू नका, नारळ म्हणू नका, वेगवेगळे खाद्यपदार्थ, लाडू वगैरे सगळे पदार्थ महाराजांच्याकडे
टोपल्या टोपल्यातून यायचे. हे सर्व पदार्थ महाराज सर्वांना वाटायचे. महाराजांच्या स्वहस्ते प्रसाद मिळणं म्हणजे खरोखर एक भाग्याची गोष्ट होती तेव्हा ती. त्यामुळे महाराजांच्या हातून सर्वांना प्रसाद मिळाला जायचा. महाराज कधी आलेला प्रसाद असं ठेवत नसत. कधी कधी सुमराबाईंची करडी नजर त्याच्यावर जायची, नाही असं नाही, पण एरवी प्रत्येक पदार्थ महाराज वाटून टाकत, आलेल्या भक्तगणांना देत आणि विशेष करून लहान लहान मुलांना ते नेहमी देतच असत. अग्निहोत्री बुवा महाराजांच्या दर्शनासाठी अगदी रोज जात असायचे. महाराजांची कशी मर्जी असू द्या, त्या महाराजांचं दर्शन घेत असायचे. लोकांना त्यांचा हेवा वाटायचा की महाराज चिडलेले असताना आपण महाराजांच्या पुढे जाऊ सुद्धा शकत नाही, आपली हिंमतच होत नाही. पण हे अग्निहोत्री बुवा मात्र महाराजांकडे जातात, महाराजांचे पाय चेपतात. एवढंच नाही तर महाराज त्यांच्या डबीतली तपकीर सुद्धा चिमुटभर काढून ओढतात. अग्निहोत्री बुवांचं आणि महाराजांचं प्रेम काहीतरी वेगळंच होतं. बुवा आले की महाराज अत्यंत खुश होत. अगदी रागात असले तरी सुद्धा शांत होत. मग बुवांची प्रेमाने चौकशी सुद्धा करीत. मग त्यातल्या त्यात बुवाने काय आणलं असेल त्या महाराजांना ते भरवत. अगदी काहीच नसलं तर त्यांच्या डबीतली तपकीर चिमुटभर ओढत. एकूण सांगायचं काय तर महाराजांचं आणि अग्निहोत्री बुवांचं प्रेम काहीतरी वेगळंच होतं, वेगळंच होतं. पण हे सगळं चालत असताना महाराजांना सुद्धा इतर तिथल्या उपस्थित लोकांना, भक्तगणांना काहीतरी शिकवण द्यायची असायची. आणि म्हणूनच भक्तगण प्रत्येक लीला महाराजांची जी काय घडलेली आहे त्याच्यापासून आपल्याला काहीतरी बोध मिळतोच मिळतो. घेणं हे आपलं काम आहे. अग्निहोत्री बुवांची स्वामी भक्ती, अग्निहोत्री बुवांचं स्वामी प्रेम, स्वामींवरची श्रद्धा, हे सर्व कधी पराकोटीच होतं बरं का. तरी पण महाराजांना काहीतरी घडवायचं होतं. एक दिवशी अग्निहोत्री बुवांचं महाराजांच्याकडे आलेल्या सगळ्या नैवेद्यांकडे लक्ष जातं आणि त्यांची वासना उत्पन्न होते. कुठेतरी त्यांच्या मनात असं वाटतं की महाराज आलेले सगळे टोपल्याच्या टोपल्या सर्वत्र वाटतायत, सगळ्यांना देतायत. एक टोपली आपल्याला दिली तर ते पेढे खाऊन आपलं मन भरून जाईल, आपल्याला खूप बरं वाटेल, आपण तृप्त हो. अग्निहोत्री बुवांच्या मनात आलेला हा जी काय वासनेची जी काय भावना होती ती स्वामी महाराजांना लगेच कळली बरं का. कारण महाराज अंतर्ज्ञानी होते. समोरच्याच्या मनातलं महाराजांना सहज कळायचं. आणि एका दोघांचं असं नाही तर हजारो लोक समोर असतील तरी प्रत्येकाच्या मनात काय चालतंय ते महाराजांना कळायचं बरं का. कारण महाराज परब्रह्म परमेश्वर होते, अंतर्ज्ञानी होते, म्हणून ते मनकवडे सुद्धा होते. आपला लाडका भक्त जो आपल्याकडे ती निस्वार्थीपणा आजमितीपर्यंत आलेला आहे त्याची या आपल्या नैवेद्याकडे वासना लागणं हे महाराजांना आवडण्यासारखं नव्हतंच. आणि जेव्हा महाराजांना हे कळलं तेव्हा महाराजांनी या अग्निहोत्री बुवांना दर्शन देण्याचंच बंद केलं. अग्निहोत्री बुवा कधी महाराजांच्या दर्शनाला निघाले का महाराज जवळ पडलेली घोंगडी अगदी अंगावर पांघरून झोपायचे. महाराजांचं नख सुद्धा तेव्हा कोणाला दिसत नसायचं. पूर्णतः स्वतःला झाकून घेऊन महाराज शांत पवडायचे. आणि मग बुवा आले का बुवांना महाराजांचं दर्शन काय घडायचं नाही. असं कित्येक दिवस चाललं होतं. काही केल्या महाराजांचं दर्शन आज त्यांना घडत नव्हतं. कितीतरी दिवसांपासून तर तसंच चाललेलं. ते महाराजांकडे निघाले का महाराज लगेच ताबडतोब अंगावरती काहीतरी ओढून घ्यायचे आणि शांत पवडायचे. कधी कधी बुवा तर तासन तास बसायचे. आणि ते बसले का आतूनच महाराज शिव्यांची भडीमार करायचे. बुवांना मात्र काही केल्या ते कळेना. महाराज असं का करतायत, महाराज आपल्याला दर्शन का देत नाहीयेत. आपण वेगवेगळ्या वेळेला येऊन बघितलं. आपण घरातून निघालो, महाराजांचं आता दर्शन घ्यायला आपण निघतोय, तोच महाराज अंगावरती घोंगडी घेऊन पवडतायत, शांत पवडतायत. हे जेव्हा तिथल्या महाराजांच्या सेवेकरांनी त्यांना जेव्हा सांगितलं काय आहे काय समजत नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही येण्याच्या अगोदर अगदी काही सेकंद महाराज अंगावरती घोंगडी घेऊन पवडतायत. आणि दर्शनार्थ तुम्ही जर थांबलात, तासन तास जरी थांबलात तरी सुद्धा ते घोंगडीतून बाहेर येत नाहीयेत, उलट ते शिव्याच घालतायत तुम्हाला. महाराजांच्या या वागण्याचं बुवांना फार वाईट वाटलं.
पण महाराज नेमके का असे वागतायत हे काय त्यांना कळेना. त्याने महाराजांच्या जवळच्या काही सेवेकरांना सुद्धा विचारलं, पण त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल काहीच सांगता येईना. बुवा मात्र प्रयत्न करतच होते. महाराजांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या वेळेला यायचे. बुवा येणार तोच अगदी काही सेकंद आधी महाराज ताबडतोब घोंगडी घेऊन आतमध्ये पळून राहायचे. महाराज असं का करतायत या विचाराने बुवांचा जीव नुसता व्याकुळ झालेला. त्यांना कळत नव्हतं, त्यांचा खाली घालमेल होत होती त्यांच्या मनामध्ये. असं का करतायत महाराज? इतके दिवस महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आपला एकही दिवस गेला नाही, पण आता महाराज आपल्याला दर्शनच देत नाहीयेत. असं का घडावं? असंच करता करता त्याच्या अग्निहोत्रासाठी गाईच्या शेणाचं ते गोळे ते सुकवत होते खासबागेमध्ये. आणि त्यांना तेव्हा कळतं की महाराज कुठेतरी तिथे बसलेले आहेत. ते लगेच लगबगीने तिथे जातात आणि पाहतात तो काय, पुन्हा महाराज घोंगडी घेऊन पडलेले आहेत. त्या दिवशी सुद्धा महाराजांचं त्यांना दर्शन घडत नाही. फार दुःखी होतात. पुन्हा तिथे त्यांनी ते शेणाचे गोळे करतात, तिथे ते पुन्हा ते कामाला येतात तिथे आणि विचार करत राहतात की महाराज असं कधीपासून करायला लागले, कधीपासून महाराज आपल्याला दर्शन देत नाहीयेत. भरपूर विचार केला आणि तेव्हा त्यांना आठवलं की ज्या दिवशी आपल्याला महाराजांकडे आलेल्या नैवेद्यावरती आपली वासना गेली, जेव्हा आपल्याला असं वाटलं की महाराजांनी एक टोपलीभर पेढे आपल्याला दिले तर आपण ते खाऊन तृप्त हो, ही भावना किंवा हे विचार जेव्हा आपल्या मनामध्ये आले, तिथपासून महाराज आपल्याला दर्शन द्यायचं बंद झालेले आहेत, नाही का? आणि त्यांना ते अगदी स्पष्ट आठवलं. त्याच्या अगोदर महाराज आपल्याला अगदी खूप प्रेमाने अगदी दर्शन देत असत, पण जिथपासून आपण त्या पेढ्यांवरती वासना ठेवली, महाराजांकडे आलेले पेढे आपल्याला सुद्धा मिळावेत असं जेव्हा आपल्या मनात विचार आला, तिथपासून महाराज दर्शन देण्याचं बंद झाले. बरं, एक तरी पेढा महाराजांनी हातावरती ठेवावा. महाराजांनी बुवांच्या हातावरती पेढे कधीच ठेवले नाहीत. कुठचाही प्रसाद कधीही बुवांना दिला नाही. ती सुद्धा खंत बुवांना होतीच. आलेल्या प्रत्येकाच्या हातावरती काय ना काय प्रसाद ठेवला जायचा आणि त्याच वेळेला बुवा जेव्हा महाराजांना नमस्कार करायला जायचे, त्याला बुवांची फक्त विचारपूस करायचे, प्रेमाने बुवांकडे बोलायचे, पण बुवांना प्रसाद मात्र कधी दिला नाही. हे सगळं बुवांना आठवलं. ज्या क्षणी आपल्याला असं वाटलं की त्याच्यातले काही पेढे आपल्याला मिळावे, एखादी टोपली आपल्याला मिळावी, त्या वेळेला महाराजांनी दर्शन देण्याचं बंद केलं. महाराजांना बहुतेक हे आवडलं नसेल. त्यांना खूप वाईट वाटलं, खूप पश्चाताप झाला. महाराजांसारखा आराध्य दैवत आपल्याला लाभणं, त्यांचं सानिध्य आपल्याला लाभणं, त्यांचा सहवास लाभणं, त्यांच्याकडे एवढ्या प्रेमाने आपण जाणं, किती रागवले असतील तरी आपल्याला ते काहीच कधी बोलले नाहीत. उलट आपण तपकिरीची डबी उघडून पुढे केली का त्याच्यातले चिमूटभर तपकीर सुद्धा महाराजांनी काढलेली आहे. एवढं प्रेम महाराजांनी आपल्यावरती केलेलं आहे. इतकं आराध्य आणि इतकं जाजवंत दैवत आपल्याला मिळालेलं असताना आपलं कर्म तरी मन त्या पेढ्यावरती गेलं. त्याचा बुवांना खूप पश्चाताप झाला. बुवानी फडाफड आपल्याच तोंडात मारून घेतलं. कान उपटू लागले. तेवढ्यावर ते थांबले नाहीत, तर महाराजांना तिथूनच प्रार्थना केली आणि सांगितलं की महाराज, आता ह्याच्या पुढे मी अशी कधीही वासना जागृत करणार नाही, आणि जागृत केलीच तर हे शेण माझ्या तोंडात घाला. असं म्हणून बुवानी त्यातलं शेण सुद्धा थोडं स्वतःच्या तोंडात घातलं. त्यावेळेला महाराजांना बुवांची खूप दया आली. स्वामी महाराज जेवढे अंतर्ज्ञानी होते, जेवढे मनकवडे होते, तेवढेच दयाघन सुद्धा होते. बुवांचा पश्चाताप पाहता, बुवानी हे केलेलं जे काही कर्म होतं, स्वतःच्या तोंडातच शेण घातलेलं आणि महाराजांकडे क्षमा मागितलेली, हे सगळं महाराजांना कळलेलं. तेव्हा महाराजांनी ओढलेली ती कंबळ आधी पार फेकून दिली, उठले, उभे राहिले आणि बुवानं आपल्या भारदस्त आवाजात हाक मारली. तिथून काही अंतरावरतीच बुवा ते शेणाचे गोळे सुकवत होते. बुवांच्या कानावर ही जेव्हा हाक गेली, तेव्हा तसाच हात घेऊन बुवा धावत धावत स्वामी महाराजांपाशी गेले आणि महाराजांचं दर्शन घडताच अगदी महाराजांच्या चरणावरती लोळू लागले. दर्शन घडलेल्या आनंदामध्ये बुवा लहान मुलासारखे रडत होते. कान उपटत सांगत होते, अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही.
महाराज मात्र त्यांच्याकडे पाहून जोर जोराने हसत होते, पोट धरून खदखदून हसत होते. स्वामी महाराजांची ती आनंदी मुद्रा बघून बुवानाचा सुद्धा खूप आनंद झाला. ते स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज की जय असं करून अक्षरशः लहान मुलासारखे उड्या मारत होते. काही वेळाने महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं, त्यांच्या डोक्यावरती हात फिरवला, तपकिरीची डबी उघड सांगितली, त्याच्यातली तपकीर सुद्धा अगदी आधीसारखी एक चिमूट काढली, ती तपकीर ओढली आणि पुन्हा बुवांना जवळ बसून जोर जोराने हसू लागले. आजूबाजूच्या जमलेल्या लोकांना मात्र त्याचं काहीच कळलं नाही. ते नंतर मग काही दिवसांनी बुवांनी सांगितलं, तेव्हा त्या लोकांना सगळ्यांना कळलं की महाराज मनकवडे आहेत. अर्थातच ते अंतर्ज्ञानी आहेत, ते साक्षात परमात्मा आहेत, साक्षात परब्रह्म आहेत. त्यांच्यापासून काहीही लपत नाही आणि म्हणूनच ते मनकवडे सुद्धा आहेत. तुमच्या मनात चाललेल्या सगळ्या भावना त्यांना कळतात आणि तुम्हाला पुन्हा वटणीवर आणण्याकरिता हे सगळं घडत असतं. असा एक दुसरा प्रसंग सुद्धा आहे. गणपतराव हुकिरे नावाचा एक लिंगायत माणूस अक्कलकोटच्या आजूबाजूच्या गावात कुठेतरी राहत होता. तो सुद्धा महाराजांचा निस्सीम भक्त. दर पौर्णिमेला त्याच्या गावावरनं तो अक्कलकोटला यायचा, महाराजांचं मन भरून दर्शन घ्यायचा आणि आपली व्यथा महाराजांना सांगून महाराज असं काय करायचे का प्रत्येक वेळेला त्या त्या व्यथेतून तो मुक्त व्हायचा. त्यामुळे महाराजांवरती त्यांचं भलतंच प्रेम होतं. गणपतरावांनी एकही पौर्णिमा सोडली नाही, तर पौर्णिमेला ते महाराजांकडे येत असायचे. एकदा त्यांना त्यांच्या कुठल्या तरी कामामध्ये पैशाची फार चणचण होऊ लागली, पैशाची गरज वाटली त्यांना. तेव्हा तिथल्या गावातल्या कुळकर्ण्यांकडे त्यांनी स्वतःचं शेत हे काही महिन्यांसाठी राबवण्यास दिलं आणि त्या बदलामध्ये त्या कुळकर्ण्यांकडून 400-500 रुपये घेतले. त्या माझ्या शेतातून तुम्हाला 400-500 रुपयाचं उत्पन्न झालं का ते माझं शेत तुम्ही मला परत देऊन टाका. मग त्याला 2 महिने जावे, 3 महिने जावे, 5 महिने, 6 महिने, किती जाऊ द्या, त्या शेतातून तेवढं उत्पन्न तुमच्या व्याजासहित तुम्हाला मिळालं की माझं शेत मला तुम्ही परत द्या. कुलकर्ण्यांनी ते मान्य केलं आणि गणपतरावांना त्यांना पाहिजे ते 400-500 रुपये दिले. त्या काळातले 400-500 रुपये म्हणजे काय तो कमी आकडा नाही, तो भला मोठा आकडा समजला जायचा. पण त्या वर्षी असं काय घडलं की अमाप पाऊस झाला. कुलकर्ण्यांना गणपतरावांच्या शेतातून भरपूर फायदा झाला, भरपूर नफा झाला. त्यांनी दिलेले 400-500 रुपयाच्या पलीकडे त्यांचा व्याजाचा पलीकडे सुद्धा फायदा झाला. हे सगळं गणपतराव पाहत होते बरं का. आणि तेव्हा गणपतराव हे सगळं झाल्यानंतर मग त्यांच्याकडे गेले आणि कुलकर्ण्यांना सांगितलं की तुम्हाला माझ्या शेतातून मी तुमच्याकडून घेतलेल्या पैशापेक्षा जास्ती फायदा झालेला आहे. तुम्हाला जे काय माझ्याकडून व्याज घ्यायचं होतं त्याच्याही पेक्षा पलीकडे तुमचा फायदा झालेला आहे, त्याच्यातलं मला काही नको, पण माझं शेत मला परत देऊन टाका. आता हे कुलकर्णी मात्र थोडे वस्ताद होते. त्यांनी सांगितलं मला थोडा फायदा झालाच नाही आणि आपली बोलीच झालेली आहे, 3-4 वर्ष झाली तरी हरकत नाही. माझे पैसे जोपर्यंत व्याजासहित जोपर्यंत ते पूर्णतः माझ्याकडे येत नाहीत, वसूल होत नाही येत, तोपर्यंत मी तुझं शेत देणार नाही. आता मात्र गणपतरावांना भीती वाटू लागली. त्या कुलकर्ण्यांची जी काय दादागिरी होती, जी काय बळजबरी ते करत होते, त्याच्यात आता पुढे आपल्याला आपलं शेत परत मिळेल की नाही अशीच त्यांना शंका वाटू लागली. महाराजांचे ते निस्सीम भक्त होते, त्यामुळे किती विवंचना, किती क्लेश असू दे, पौर्णिमेला मात्र महाराजांचं दर्शन चुकवायचं नाही. म्हणून जशी पौर्णिमा आली त्या पौर्णिमेच्या दिवशी ते स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला पोचले. डोक्यात मात्र हेच विचार होते, आपलं शेत आपल्याला पुन्हा मिळेल की नाही. पण 400-500 रुपयाचं व्याजासहित त्याच्या पलीकडे त्या कुलकर्ण्यांनी कमवून सुद्धा तो ते शेत द्यायला तो तयार नव्हता. तो स्वतःचीच बळजबरी करत होता. मी कधी तुला शेत देऊ शकेन मला माहिती नाही, माझे 400-500 रुपये वसूल तर व्हायला पाहिजे. खरं तर त्याच्या पलीकडे अलीकडे पलीकडे भरपूर त्याने पैसा कमवला होता, पण तो मान्यच करत नव्हता. त्याची नियतच बदललेली असावी. आणि ह्याच विवंचना घेऊन गणपतराव स्वामी महाराजांकडे गेले. महाराजांनी त्यांच्या मनातलं सगळं ओळखलं. स्वामी महाराजांनी त्यांनी स्वतःहून काहीच सांगितलं नाही, पण महाराजांनी ते सगळं जाणलं. त्याच वेळेला
अगदी त्याच वेळेला पोस्टातला एक शिपाई टपाल घेऊन त्या अक्कलकोट गावात आला होता. तो समोरून जात होता. महाराजांनी त्याला हाक मारून बोलवलं. त्याच्या हातातलं एक पत्र होतं, ते मागितलं. गणपतरावांच्या हातात ते दिलं. ते पत्र गणपतरावांचं नव्हतं, ते कोणाचं तरी होतं. कोणाला तरी ते तो शिपाई द्यायला जात होता. पण ते पत्र स्वामी महाराजांनी त्याच्या हातातून काढलं, गणपतरावांच्या हातात दिलं आणि जवळ असलेल्या भुजंगा सेवेकरांना सांगितलं, ह्याला घेऊन साहेबांच्या बंगल्यावर जा. भुजंगा साहेबांच्या बंगल्यावर गेला, पण तिथे जाऊन करणार काय? महाराजांनी जायला सांगितलं तेवढे ते गेले तिथे आणि ते पुन्हा परत आले. स्वामी महाराजांच्या या कृतीचा गणपतरावांना मात्र काही अर्थ लागला नाही बरं का. त्याला काही कळलंच नाही. महाराजांचं कोणाचं तरी पत्र आपल्या हातात काय दिलं, स्वामी महाराजांनी साहेबांच्या बंगल्यावर काय पाठवलं आणि आपण पुन्हा आलो त्याच्यावरती महाराज पुन्हा काय बोललेच नाहीत. पण महाराजांना जे काय सांगायचं होतं ते या कृतीद्वारे महाराज सांगून मोकळे झाले होते. गणपतरावांना कळलं नाही तो भाग वेगळा. पहिली गोष्ट म्हणजे गणपतरावांना हेच माहिती नव्हतं की आपल्या मनातलं स्वामी महाराजांना कळलंय. हेच गणपतरावांना माहिती नाही, त्याच्यामुळे पुढचा छडा लागलाच नाही. महाराजांच्या या कृतीचा नेमका अर्थ काय तो त्यांना कळलाच नाही. त्या दिवशी त्यांनी महाराजांचं यथासांग दर्शन घेतलं. मन तृप्त झालं. आपल्या डोळ्यामध्ये महाराजांना साठवून घेतलं आणि ते घरी गेले. त्यांच्या गावाला ते गेले आणि तिथे गेलेले असताना त्यांच्या लगेच लक्षात आलं की महाराजांची ही कृती म्हणजे महाराज आपल्याला हे सांगत होते की सरकार दरबारी तुझी व्यथा मांड. त्याने स्वतःच्या घरूनच मनोमनी महाराजांना प्रार्थना केली, नमस्कार केला. महाराज तुम्ही सांगितल्यानुसार आता मी करतोय. असं करून त्याने एक पत्र केलं. त्यात त्या गावाच्या कुळकण्यांची सगळी पूर्णतः त्यांनी तक्रार मांडली आणि त्या पत्र घेऊन ते त्या मामलेदार साहेबांकडे गेले. मामलेदार साहेबांनी दोन्ही बाजूचे पक्ष ऐकले, आजूबाजूला चौकशी केली. त्या शेतात त्या वर्षीचं उत्पन्न किती आलं असावं हे काही जाणकारांना सुद्धा विचारलं. मग ते गणपतरावांना दिलेले जे पैसे होते त्याच्यात ते वाढतं होऊ शकतं का? तर सहज वाढतं होऊ शकतं असं मोठ्या मोठ्या जाणकारांनी सांगितलं. त्याही पलीकडे त्या कुळकण्यांनी भरपूर काही कमवलं असेल हे सुद्धा मामलेदार साहेबांना समजलं आणि मग मामलेदार साहेबांनी लगेच निकाल देऊन टाकला. कुळकण्याला आदेश दिला, आता ह्याच्या पुढे गणपतरावांचं शेत तुझ्याकडे ठेवता येणार नाही, ते त्याचं त्याला देऊन टाक आणि त्याच्यामध्ये लुडबुड करू नकोस. तू दिलेले पैसे सर्वतः तुझे वसूल झालेले आहेत, त्याच्यावरचं व्याज सुद्धा वसूल झालेलं आहे आणि त्याही पलीकडे तू कमवलेलं आहेस. आता ह्याच्या पुढे आणखीन जर काय अपेक्षा ठेवशील तर मात्र तुझ्यावरती सक्त कारवाई केली जाईल. कुळकण्याने मुकाट्याने गणपतरावांचं शेत गणपतरावांचा पुन्हा स्वाधीन केलं. मामलेदार साहेबांची क्षमा मागितली. गणपतरावांचं शेत स्वामी महाराजांच्या कृपेने त्याला परत मिळालं. कारण महाराज अंतर्ज्ञानी होते. गणपतरावांच्या मनात काय चाललंय, कुठली चिंता आहे, काय विवंचन आहे हे महाराजांना समजलेलं. गणपतरावांच्या मनातलं सगळं महाराजांना माहिती झालं आणि म्हणूनच महाराजांना आपण मनकवडे म्हणतो. महाराज अंतर्ज्ञानी आहेत तर मनकवडे होतेच होते आहेत. आज आपल्या मनातलं सुद्धा महाराजांना कळतंय बरं का. महाराजांच्या पुढ्यात जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा सच्च्या मनाने उभं राहणं हा बोध आपण याच्यातून घ्यायला पाहिजे. मनात पाप ठेवून महाराजांच्या पुढ्यात उभं राहिलं तर मग महाराज आपला समाचार नक्कीच घेणार. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला येण्या अगोदरची ही घटना आहे ज्यात मी सांगतोय तुम्हाला. सोलापूरचं जुनं दत्त मंदिर, त्याला आपण हजुमाई चौकातलं दत्त मंदिर सुद्धा म्हणतो किंवा शुभराय महाराजांच्या मठाच्या शेजारचं दत्त मंदिर असं सुद्धा म्हणतो. कारण शुभराय महाराजांचा मठ आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यावरती आपण एक एपिसोड करणारच आहे. त्या दत्त मंदिरातली ही घटना आहे. चिंतोपंत अप्पा टोळ नुकतेच निवृत्त झाले होते आणि अक्कलकोटच्या दरबारी त्यांची नव्याने नेमणूक झालेली तिथले कारभारी म्हणून. काही दिवसात ते अक्कलकोटला रवाना होणार होते. या जुन्या दत्त मंदिराच्याच बाजूला या टोळांचा एक टोळांचा बोळ म्हणून होता आणि तिथे त्यांचं घर होतं, स्वतंत्र घर होतं, बंगला होता. चिंतोपंत अप्पा टोळ या जुन्या दत्त मंदिरामध्ये दत्ताचं दर्शनाला रोज येत असत सकाळी
रोज सकाळी तिथे येऊन ते प्रदक्षिणा घालत असत. असेच एकदा सकाळी त्या दत्त मंदिरामध्ये चिंतोपंत अप्पाटोळ आलेले असताना त्याने दत्त महाराजांचं दर्शन घेतलं, मनसोक्त दर्शन घेतलं आणि नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे त्यांनी प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रदक्षिणेतच त्यांची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या एका विभूतीकडे गेली. तेजपुंज विभूती, गोरी गोरी पान, अगदी उभे राहिले तर त्याचे हात अगदी ढोपरापर्यंत पोचतील असे. चिंतोपंत अप्पाटोळांनी विचार केला, हे कोण? आज मितीपर्यंत आपण कधी यांना बघितलं नाही, मग आज हे कुठून आले असतील, हे कोण असतील? पण प्रदक्षिणा मात्र चिंतोपंतांनी थांबवली नाही. लगेच त्यांनी ते प्रदक्षिणा पूर्ण करून ते पुन्हा तिथे येत आहेत. तोच महाराजांनी त्यांना विचारला, अरे मी कोण, तुला करायचं काय, तू तुझं काम कर. चिंतोपंत अप्पाटोळांना त्याचं कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं. आपण मनामध्ये विचार केलेला या विभूतींना कळला कसा? पण आता सुद्धा त्यांनी प्रदक्षिणा घालायचे ते थांबले नाहीत. ते प्रदक्षिणा घालतच राहिले. ती प्रदक्षिणा सुद्धा दत्तप्रभूंची त्यांनी पूर्ण केली आणि पुन्हा तेव्हा ते या विभूतींच्या पुढे येतात तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला, हे असं माझ्या मनातलं कसं काय ओळखताय? ते मनकवडे तर नाहीत? त्यावर लगेच ती विभूती कडाडली, आम्ही मनकवडे असू किंवा काही असू, तुला रे काय करायचे? तू तुझ्या वाटेने निघून जा. ती प्रदक्षिणा सुद्धा चिंतोपंतांनी पूर्ण केली आणि ह्या खेपेस मात्र दत्तप्रभूंच्या बरोबरीने त्याने त्या विभूतींचे सुद्धा पाय पकडले. चिंतोपंत अप्पाटोळांना कळून चुकलेलं, ही बसलेली विभूती काय साधी सुधी नाहीये, ती साक्षात परब्रह्म परमेश्वराचं ते स्वरूप आहे. आणि तिथपासून त्या विभूतीचे चिंतोपंत अप्पाटोळ भक्त झाले. कारण चिंतोपंत अप्पाटोळांच्या मनातलं सर्व काही त्या विभूतीने जाणलं होतं. ती विभूती म्हणजे स्वामी समर्थ महाराज, जे पुढे अक्कलकोटला येऊन स्थिरावले. खरं तर चिंतोपंत अप्पाटोळांच्या बरोबरच ते अक्कलकोटला निघाले होते, पण चिंतोपंत अप्पाटोळांच्या बरोबर ते गेले नाही. तो प्रसंग आपण एका दुसऱ्या एपिसोडमध्ये सांगितलेला आहे. चिंतोपंत अप्पाटोळांवरती सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे. त्यांच्या त्या 2 सुपुत्रांबद्दल सुद्धा आपण एपिसोड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रसंग दत्त मंदिरातला आपण सांगितलेला आहे. भक्त मंडळी, स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म परमेश्वर, अंतर्ज्ञानी देवादिदेव, तसेच मनकवडे. चिंतोपंत अप्पाटोळांच्या मनातलं सर्व काही स्वामी महाराजांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यांना असं वाटलं, हे मनकवडे तर नाहीत. होय भक्तगणो, महाराज हे अंतर्ज्ञानी होते, म्हणूनच ते मनकवडे सुद्धा होते. तुमच्या मनात काय चालतंय त्या महाराजांना माहिती आहे, आज सुद्धा माहिती आहे. आता तो अक्कलकोटचा नरसाप्पा सुतार, तो सुद्धा स्वामी महाराजांचा निस्सीम भक्त. महाराजांवरती त्याचं अतोनात प्रेम, अतोनात प्रेम. त्याच्या दारातली म्हैस जेव्हा जेव्हा व्हायची, जेव्हा जेव्हा तिला पिल्लू व्हायचं, ते पाडस मरून जायचं. एके दिवशी ती व्यायली होती आणि त्याच वेळेला नेमकं महाराजांचं त्याच्या घरी येणं झालं. तो महाराजांकडे रडू लागला, हे बघा म्हणे, आतापर्यंत जेवढी पाडसं जन्माला आली तेवढी गेली, राहिलीच नाहीत. हे पाडस पण बघा जन्माला येताच कसं तडफडतंय, हे पण काय जगेल असं मला वाटत नाही. त्यावर महाराज हसले आणि बोलले, का नाही जगणार रे, निश्चितच जगेल. आणि महाराजांनी आपले चरण त्या पाडसावरती अगदी 10-12 वेळा फिरवले. तोच ते पाडस आहे तर तडफडायचं बंद झालं. लगेच उठून उभं राहिलं. महाराज म्हणाले, बघ, उगाच तू मरतो म्हणून करतोय, ते चांगलं आहे, ते जगणार, आता चांगलं व्यवस्थित राहणार. त्यावर म्हशीच्या डोक्यावरती सुद्धा महाराजांनी हात फिरवला आणि सांगितलं, सर्व काय व्यवस्थित चालू दे बरं, या येड्याला भरपूर दूध दे, पाडसाला पण दे आणि माझ्या नरसप्पाला सुद्धा दे. हे पाडस व्यवस्थित जगलं, म्हशीला भरपूर दूध आलं, त्या पाडसाचं पोट भरून ते सगळं दूध आहे ते सगळं नरसप्पाला मिळायचं. नरसप्पाचं कुटुंब सुद्धा ते आनंद झाला. नरसप्पाचं महाराजांवरती भलतीच श्रद्धा होती, भलतंच प्रेम होतं. रोज महाराजांच्या दर्शनाला जायचं. एक दिवशी आपल्या शेतात तो जात असताना महाराजांना त्यांनी बघितलं, एका दुकानामध्ये महाराज बसलेले आहेत. तिथं तो गेला, महाराजांना नतमस्तक झाला आणि महाराजांना म्हणाला, चला माझ्या शेतात, आमच्या शेतात हुरडा खायला चला. हे ऐकून महाराजांनी रौद्र स्वरूप धारण केलं. काय रे नालाय का, कोणाचं शेत, कोणाचा हुरडा, तुझ्या बापाने तरी हुरडा पिकवला होता का? नरसप्पाला लगेच त्याची चूक कळली. तो महाराजांना नतमस्तक झाला आणि म्हणाला, हो आपलंच शेत,
तुमच्या शेतामध्ये तुम्ही माझ्याकडून हुरडा पिकवून घेतलेला आहे. ते शेत माझं नाही, तुमचंच आहे. तर आलात तर मला खूप आनंद होईल. हा नरसोबा सुतार महाराजांच्या एवढ्या प्रेमात पडला होता ना, की महाराज एकदा शेतात आले का तिथून ते कधीच जाऊ नये असं त्याला वाटत असेल. कारण ज्या ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराज त्याच्या घरी जात, अगदी 8-8, 10-10 दिवस राहत, तरी सुद्धा महाराजांच्या सेवेने त्याचं पोट भरत नसायचं. महाराज कधीतरी रात्री कुठेतरी जातील म्हणून तो घराच्या उंबऱ्यावरतीच झोपायचा. महाराज शौचाला कुठेतरी बाहेर जातील, मग तिथूनच कुठेतरी बाहेर गेले तर, या भीतीने महाराजांच्या शौचाची सगळी सोय त्यांनी स्वतःच्या घरातच केली होती. आता महाराजांना हुरडा खाण्यासाठी तो महाराजांना शेतात घेऊन जात होता. शेतात त्यांनी महाराजांची उत्तम सोय ठेवली, उत्तम आसन रचलं आणि स्वतःच्या हाताने महाराजांना गुळ आणि हुरडा भरवला. महाराजांनी सुद्धा मोठ्या प्रेमाने तो खाल्ला. भक्त म्हणजे त्या काळातल्या महाराजांच्या सानिध्यातली लोक किती त्यांना भाग्य लाभलं होतं याची आपल्याला साधी कल्पना सुद्धा करता येत नाही. अतोनात भाग्यवंत होती ती. त्या शेतामध्ये उसाची काही बोंड पडली होती, त्या गाठी असतात ना, ती सगळी बोंड महाराजांनी सगळी एकत्र केली आणि नरसप्पाच्या शेतामध्ये ती अशी रोवली. नरसप्पा हे सगळं शांततेत बघत होते. महाराजांकडचा संदेश त्यांना मिळालेला की महाराज बहुतेक आपल्याला ऊसाची शेती करायला सांगतायत. त्यांनी लवकरच ऊसाची शेती लावली आणि या ऊसाच्या शेतीमध्ये त्याला भरघोस फायदा झाला. महाराजांनी सुचवल्यानुसार त्यांनी जे काही केलं त्याच्यात त्याला अतोनात फायदा झाला. त्यांनी भरपूर कमवलं आणि कधी कधी न सांगता सुद्धा महाराज आपल्याला असं काही सांगून जातात जे आपल्या चांगल्यासाठी असतं, आपल्या भल्यासाठी असतं. एके दिवशी स्वामी महाराज त्याच्या घरी आले होते. या खेपेत सुद्धा त्यांनी महाराजांची अगदी व्यवस्थितरित्या व्यवस्था ठेवली. आता सुद्धा तो नेहमी अगदी रोज रात्री स्वतःचं हांतरून अगदी उमऱ्यावरती मांडत असत. का आता महाराज कधी रात्रीचे उठून जाऊ नये. महाराजांच्या शौचाची सोय सुद्धा ती नेहमीप्रमाणे त्यांनी त्याच्या घरातच केली होती. का आता महाराज कुठेतरी पडसाकडे जातील आणि तिथूनच कुठे गायब झाले तर. पण ह्या खेपेस त्यांच्या मनामध्ये एक विकल्प आला. सुगीचे दिवस होते. त्यांनी असा विचार केला मनामध्ये, अरे सुगीचे दिवस असताना महाराज आपल्याकडे आलेले आहेत, आपल्याला शेतात जाता येत नाहीये. हा विचार त्या नरसप्पाच्या मनामध्ये येताच अगदी त्या क्षणाला महाराज तिथून उठले आणि लगेच नरसप्पाला बोलू लागले, अरे सुगीचे दिवस आहेत ना, उगाच कशाला मी तुझ्या घरी थांबू. सुगीच्या दिवसात तुझ्याकडे येणं म्हणजे तुला अडचण. जा बाबा, तू शेतात जा, तुझं काम कर. आम्हा संन्यासाची अडचण कोणालाही होऊ नये. एवढं बोलून महाराजांनी सप्पासप पाय टाकत त्याच्या घराबाहेर पडले. नरसप्पाला त्याचं वाईट वाटलं. नरसप्पाने नाना प्रकारे त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी त्यावेळेला काय ऐकलं नाही. महाराज बहुतेक त्याच्यावर रागवले नसतील, पण सुगीच्या दिवसात, ज्यावेळेला शेती करायच्या दिवसांमध्ये जर मी स्वतः त्याच्या घरी राहिलो तर तो माझ्या सेवेतच इतका मग्न आहे की तो तिथे शेतात जाणारच नाही, कमवणारच नाही. आणि म्हणून महाराज तिथून निघाले असते. नरसप्पावरचं महाराजांचं प्रेम कधीही आटलं नाही. त्यांनी नरसप्पावरती अतोनात प्रेम केलं. नरसप्पाने सुद्धा स्वामींवरती त्याची एवढी श्रद्धा आणि भक्ती होती आणि त्याच्यामुळे जे काही त्याचं प्रेम महाराजांवरती जडलेलं त्याचा फक्त विचार केलाच बरा. याही गोष्टीपासून आपल्याला बोध मिळूच शकतो. तुम्ही याच्यातून काय शिकलात ते मात्र मला कॉमेंट करून सांगा. विशेष करून ही गोष्ट नरसप्पा सुताराची, सुगीच्या दिवसाचा जर काय मनामध्ये त्याच्या विचार येताच महाराज तिथून निघाले. ते महाराज त्याच्यावरती रागून निघाले असतील का? जर रागून निघाले नसतील तर मग का निघाले असतील याच्यावरती विचार मंथन करा. महाराज त्याच्या घरातून का निघाले हे मात्र मी तुम्हाला आता इथे सांगणार नाही. समस्त भक्तगणांच्या, समस्त आपल्या सबस्क्रायबरच्या त्याच्यावरती काय कॉमेंट्स येतात ते मला बघायचे. आपण ते कॉमेंट्स करून आपण एकमेकांपर्यंत ते पोचवूया. जे जे काही त्या वेळेला घडलं त्याच्यातून महाराज आपल्याला बोध देऊ इच्छित होते, हे मी नेहमी सांगतो. मग हे बोध नेमके काय आहेत त्याच्यावरती विचार मंथन करूया. पण भक्त मंडळी, या प्रसंगात सुद्धा आपल्याला कळलं की स्वामी समर्थ महाराज हे अंतर्ज्ञानी होते आणि अंतर्ज्ञानी होते तसेच ते मनकवडे सुद्धा होते. नरसप्पाच्या मनात काय चाललेलं आहे ते महाराजांनी ओळखलं. एका प्रसंगात महाराज अनवाणी जात होते
तेथील एका माणसाने स्वामी समर्थ महाराजांना आपल्या पायातले जोडे घालायला दिले आणि त्याच्या मनात सुद्धा असाच विकल्प आला, हे जोडे मी यांना दिलेले, हे घेऊन जर ते गेले, आपल्याकडे जोडे नाहीत, मग आपला भाऊ आपल्याला विचारेल, तो आपल्याला राग भरेल. मनातले हे त्याचे जे विचार आहेत ते जसे महाराजांना कळले तसे महाराजांनी ते जोडे काढून त्याला परत दिले. तुझा भाऊ तुझ्यावर रागवायला नको बाबा, तुझे जोडे तू पुन्हा घेऊन टाक. महाराजांनी त्याच्या मनातलं सुद्धा ओळखलं. एकदा तर एका भक्ताने महाराजांच्या अंगावरती भरभरी शाल घातली होती आणि घालताच क्षणी त्याच्या मनात असा विचार आला, महाराज ही शाल काढून कोणातरी देऊन टाकतील. महाराजांना काय, हा मनात विचार येताच महाराज लगेच मागे फिरले. महाराजांनी त्याची शाल त्याच्या अंगावर घातली आणि सांगितलं, बाबा रे तुझी शाल मला नको, आम्ही संन्यासी कोणालाही काही देतो. भक्त म्हणजे सगळेच प्रसंग तुम्हाला इथंभूत आता या अर्ध्या तासामध्ये सांगता येणार नाही, कारण महाराजांच्या या मनकवडे स्वभावाचे कितीतरी असे प्रसंग आहेत. कितीतरी प्रसंगात मी तुम्हाला नेहमी सांगत सुद्धा असतो, ते जाऊन समोर महाराजांच्या पुढे उभे राहिले आणि काय बोलणार तोच महाराज बोलले. हे सगळे महाराजांचा मनकवडा स्वभाव आहे. महाराज अंतर्ज्ञानी होते आणि म्हणूनच ते मनकवडे सुद्धा होते. तुमच्या मनात काय चालते ते महाराज अगदी ओळखायचे, सहज ओळखायचे आणि आज सुद्धा ते ओळखतात. आज जेव्हा तुम्ही अगदी मनोभावे महाराजांच्या फोटोपाशी किंवा महाराजांच्या मूर्तीसमोर जेव्हा उभे राहता, तेव्हा तुमच्या भावनेला, तुमच्या श्रद्धेला, तुमच्या भक्तीला, तुमच्या प्रेमाला दाद देण्यासाठी त्या काचे पलीकडचे फक्त तो तसबिरीचा तो कागद नसतो, तर महाराज सुद्धा असतात तिथे. कारण तुमचे भाव तसे असतात की महाराजांना तिथे यावं लागतं. आणि त्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मनात जे काही चालत असतं, चांगलं वाईट जे काही चालतंय, तुमच्या मनात जे काही घोळत असतं, ते महाराजांना कळतं. बरं का, कळतं. कारण महाराज अंतर्ज्ञानी आहे, महाराज मनकवडे आहेत, महाराजांपासून काहीही लपत नाही. असे अनेक प्रसंग आहेत ज्याच्यात आपल्याला कळतंय की महाराज मनकवडे आहेत, अंतर्ज्ञानी आहेत. कुठेही काहीही कसंही काही घडत असेल तर महाराजांना कळतं. मग आपल्या मनातलं का नाही कळणार, मनातलं सुद्धा कळतं. आणि म्हणूनच आपण महाराजांना मनकवडे म्हटलेलं आहे. भक्तगण हो, स्वामी समर्थ महाराज देवादिदेव परमेश्वर परब्रह्म, त्याच्यापासून कधीही काहीही लपत नाहीये. त्यामुळे महाराजांच्या समोर कधीही सोंग आणू नका. तुम्ही आहेत तसेच उभे राहा. ज्या क्षणी महाराजांना कळतं तुमच्या चुकीचा तुम्हाला त्रास झालेला आहे, कुठेतरी तुम्हाला असं कळतंय की तुम्ही केलेल्या चुकीच्या कामामुळे महाराज सुद्धा अस्वस्थ आहेत, आणि हे कळतं तुम्हाला. जेव्हा तुम्ही महाराजांवरती प्रेम करता तेव्हा स्वार्थाच्या पलीकडचे तुमची एक अवस्था झालेली असते. स्वार्थ तर असतोच, कारण आपण प्रापंचिक आहोत, पण हा स्वार्थ साधून घेत असताना आपलं प्रेम जडलं तर काय होतं, आपल्यामुळे महाराजांना कुठच्याही पद्धतीचा त्रास होऊ नये ही सुद्धा एक आपली भावना होते. आणि मग अशा वेळेला आपल्या चुकीमुळे महाराजांना त्रास होतोय, जसा आपल्या चुकीमुळे आईला त्रास होतोय, तसा महाराजांना सुद्धा त्रास होतो. आणि त्याची जेव्हा आपल्याला खंत वाटू लागते, त्याच्याबद्दल जे आपल्याला वाईट वाटतं, त्याला महाराज तुम्हाला तुमची वृत्ती बदलण्याचा सुद्धा प्रयत्न करते. ती आपली स्वामी आई आहे. जसं आपल्या बाळाच्या मनात काय चाललेलं आहे तर ते आई ओळखते, तसंच स्वामी आपल्या मनातलं ओळखतात. जशी आई आपले मन कवडी असते आपल्या बाबतीत, तसं महाराज सुद्धा मन कवडे आहेत आपल्या बाबतीत. ज्या ज्या प्रसंगाबद्दल आज आपण स्मरण केलं त्याचं, त्या प्रसंगातून आपल्याला काय बोध मिळतोय ते कॉमेंट करा. त्या कथेच्या पलीकडे महाराजांना नेमकं आपल्याला काय बोध द्यायचा त्याचा सुद्धा आपण विचार करूया ना, काय वाईट आहे. आणि असं केल्याने काहीतरी आपल्यामध्ये फरक पडत असेल थोडा तरी, आणि त्याला कारणीभूत आपलं श्री स्वामीराज माऊली हे चॅनल होत असेल, तर समस्त भक्तगणांना, समस्त सबस्क्रायबरांना त्याचं श्रेय मिळेलच ना. आनंद होईल, सर्वांना आनंद होईल. नक्की कॉमेंट करा, वाचायला खूप आनंद होईल. आणि न जाणो त्याच्यातून सुद्धा एखादा मला विषय मिळून जाईल. भक्त मंडळी, इथेच थांबतो. महाराज अंतर्ज्ञानी होते, कारण ते देवादिदेव होते, परमेश्वर होते, परब्रह्म होते, मूल ब्रह्म होते, आहेत. देहस्वरूपी जरी महाराज आज आपल्या बरोबर अक्कलकोटात नाही आहेत, तरी महाराज अजून आहेत. त्यामुळे होते बोलणं सुद्धा माझी चूक आहे, क्षमा मागतो. महाराज अंतर्ज्ञानी आहेत, त्याचबरोबरीने महाराज मनकवडे सुद्धा आहेत. त्यामुळे मनात वाईट विचार आणूच नका.
येत असतील तर ती वृत्ती बदलण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनात जे काय चालत असतं ते महाराजांना कळत असतं. त्यामुळे महाराजांना प्रार्थना करूया. जे काय माझ्या मनात वाईट विचार येत आहेत, क्लेश येत आहेत, कपट येते, त्याच्यातून बाहेर पडण्याचा अगदी प्रामाणिक मी प्रयत्न करतो, तुम्हाला भजतो आणि तुम्हाला विनंती करतो की माझ्या प्रयत्नाला यश द्या. मी जे काय माझी वृत्ती बदलण्याचा जो काय प्रयास करतोय त्याला यश द्या. आणि म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.